शिवाजी कोण होता ह्या कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित पुस्तकाच्या शीर्षकावरून काही मागे फिरू लोकप्रतिनिधी महाराष्ट्रामध्ये वाद निर्माण करीत आहेत आणि पुस्तकाच्या प्रकाशकांना शिव्या देऊन मारण्याच्या धमक्या देऊन गळचेपी करण्याचा प्रयत्न करत असणाऱ्या जातीयवादी लोकांची दादागिरी या महाराष्ट्रामध्ये कधीही सहन करणार नाही। आजपर्यंत इतिहासकारांनी शिवाजी महाराज हे मुस्लिम समाजाच्या विरोधात लढले, ते गोब्राह्मण प्रतिपालक होते असा खोटा इतिहास लोकांपर्यंत मांडण्याचा प्रयत्न सातत्याने करण्यात आला। परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास कॉम्रेड गोविंद पानसरेंनी शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या माध्यमातून अभ्यासपूर्वक मांडला। त्यावर कॉम्रेड गोविंद पानसरेंनी महाराष्ट्रभर फिरून व्याख्याने दिली व शिवाजी महाराज इथल्या बहुजन समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं। शिवाजी महाराजांचा खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचतोय हे बघून इथल्या जातीयवादी शक्तींनी काही वर्षांपूर्वी कॉम्रेड गोविंद पानसरेंची हत्या घडवून आणली आणि आज त्यांच्याबद्दल अपशब्द वापरून त्यांनी लिहिलेल्या पुस्तकाला देखील विरोध केला जात आहे। हा विरोध कधीही सहन करणार नाही अशी ठाम भूमिका आंबेडकरवादी आज महाराष्ट्रभर घेतलेल्या पुस्तक वाचण्याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मनमाडमध्ये घेण्यात आले व गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता या पुस्तकाचे वाचन करण्यात आले। कॉम्रेड गोविंद पानसरेंनी शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या माध्यमातून मांडलेले खरे शिवाजी महाराज जे स्त्रियांचा आदर करणारे, बहुजनांचे कैवारी, शेतकऱ्यांचे रक्षक व सर्व जाती धर्माला एकत्र करून त्यांची मूठ बांधून स्वराज्याची स्थापना करणारे शिवाजी महाराज हे या पुस्तकाच्या माध्यमातून गोविंद पानसरेंनी सांगितले। त्यांचे हे काम शेवटच्या माणसापर्यंत नेईल अशी भावना सर्वांनी कार्यक्रमांमध्ये व्यक्त केल्या। त्यावेळेस प्रदीप साळवे, दीपक गायकवाड, रवी निकम, सोनू संसारे, अशोक जयत महाल, कालू मंगवाना, सागर खलसे, सचिन पटाई, पापाभाई, अमोल पगारे व भीमसैनिक उपस्थित होते। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी अझर शेख, मनमाड। डॉक्टर आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराज कॉम्रेड गोविंद पानसरे अमर रहे। आणि बादशाही कालबाह्य झालेली समाजरचना आणि शिवाजीचा काळ हा सरंजामशाहीचा काळ होता आणि शिवाजी हा सुद्धा एक सरंजामशाहीतलाच राजा होता। जगाने आणि आपल्या देशाने राजेशाही त्याच ठरवली। राजवाडे नाहीसे व्हावेत म्हणून संघर्ष केले, राजवाडे नाही केले आणि हे सर्व बरोबरच केले। राजेशाही विरुद्ध त्या जागी आपण लोकशाही आणली आणि हे सुद्धा बरोबरच केले। शिवाजी स्थापन केलेले राज्याचे शिवाजीनंतर जे काही झाले त्यावरून सुद्धा राजेशाही ही स्वीकारण्याजोगी व चालू ठेवण्याजोगी समाज व्यवस्था नव्हती हीच सिद्ध होते। बरोबर अशी ब्रिटिश भांडवलशाही साम्राज्यशाही समोर भारतातील स्वराज्यशाही टिकाव जगली नाही। त्यावरून सुद्धा स्वराज्यशाही व राजेशाही टाकावं समाज व्यवस्था चालते हीच पुन्हा दिसते। पण मग या आधुनिक लोकशाहीत एका राजाचा उदो का व्हावा, त्या राजाचा विचारात व्यवहारात आणि शरीरात असे काय आहे की त्यामुळे लोकशाहीत सुद्धा त्याचे समाधान ठरावे त्याचे राजे खूप होऊन गेले। पण सर्व राजांची काही अशी आठवण केली जात नाही। त्या राजांचा जयंत्या किंवा जयंत्या कुणी साजऱ्या करीत नाही। त्या क्रांतिकारी जय भीम जय संविधान या ठिकाणी कॉम्रेड गोविंद पानसरे यांचे जे लेखक जे आहे शिवाजी महाराज शिवाजी कोण होता या पुस्तकाचे, तर त्या संदर्भात त्यांचा जो काही एक लेखक आहे त्याच्या या संदर्भात जो प्रसाद आंबी त्या संदर्भात या पुस्तकासंदर्भात संजय गायकवाड यांनी त्याला जीवे ठार मारण्याची धमकी दिली आणि त्याच पद्धतीने त्याच्या आई बहिणीला खूप असली अशा शिवाय गाळीला त्याचा मी या ठिकाणी आहे निषेध करतो। फक्त शिवाजी कोण होता ह्या नावावरून पूर्ण वातावरण पेटलेले तर मला एक सांगायचं वाटतं, ज्या मतदारसंघामधून तो निवडून आलेला आहे त्या मतदारसंघात त्यांनी त्यावेळेस 2023चा बॉन्ड आहे, हे बघितलं पुढे घ्या, 2023चा बॉन्ड आहे। 2024च्या निवडणुकीमध्ये त्यांनी 500 रुपयाच्या बॉन्डवरती त्यांनी त्याचं एक प्रतिज्ञापत्र देऊन दिलेले आहे। ते प्रतिज्ञा मी तुम्हाला थोडक्यात वाचून दाखवतो। ओके, विधानसभेचं नाव लिहिले त्या ठिकाणी आणि तिने त्याच्यात लिहिले मी संजय रामभाऊ गायकवाड। त्यांनी त्याच्या आजोबाचं नाव टाकले, त्याच्या वडिलांचं पूर्ण रामभाऊ एडूजी गायकवाड। एक लक्षात घ्या, एडूजी गायकवाड
म्हणजे त्याचा बापाच्या बापाचं नाव काय रेड्यूजी. मला एक सांगा, ज्याचा आजोबाच रेड्यूजी आहे तर नातू चांगला निघणार का? म्हणजे पागल ना. मग पागल माणूस असा बोलू शकतो. म्हणून हा संजय गायकवाडचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो. असा बोलू शकतो. म्हणून हा संजय गायकवाडचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो. ज्या गोविंद पानसरे जो एक अभ्यासी व्यक्तिमत्व होता, त्यांनी अंधश्रद्धा कशी चालते त्या संदर्भात त्यांनी नाही का पूर्ण माध्यमात पुऱ्या भारताला शिकवलं. त्याचमध्ये छत्रपती शिवाजी महाराज काय होते, कोण होते, कसे होते, त्यांनी कसं साम्राज्य चालवलं, खरा इतिहास जनतेपुढे आणला. लोकांना छत्रपती शिवाजी महाराज समजून सांगितले. या पुस्तक वाचलेलं समजल गोविंद पानसरे किती मोठे विद्वान होते. आणि एका विद्वानाला त्याच्या शिष्याला म्हणजे प्रशांत आंबी यांना जीवे ठार मारण्याच्या त्याच्या आया बहिणीला आपली शिवीगाळ करून त्यांना खूप घाण बोलणारा असा हा जो काय संजय गायकवाड आहे, त्याचा या ठिकाणी मनमाड शहरातील भीमसेनेच्या वतीने, या सर्व भीमसेनेच्या वतीने, समस्त मनमाड शहरातील भीमसेनेच्या वतीने आम्ही त्या संजय गायकवाड या ठिकाणी जाहीर निषेध करतो. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आज स्थानिक राहिली, त्या शाळेमध्ये तो शिकत होता. हे बघा इकडं त्याच बॉन्डवरती इयत्ता 9वी उत्तीर्ण शाळा महाविद्यालयाचं नाव काय पाहून घ्या, शिवाजी हायस्कूल बुलढाणा. त्याच्यानंतर त्यांनी बोललं आहे विद्यार्थी त्याचा बोर्ड कोणता होता, अमरावती बोर्ड. आणि कधीचा हा साल 1982. मला हे सांगा, स्वतःच्या ज्या शाळेत शिकलं आहे त्या शाळेचं हायस्कूलचं नाव काय होतं, शिवाजी कॉलेज. मग मला सांगा, ज्या वेळेस त्या येड्या गांड्या तो का संजय गायकवाड होता, त्याला समजलं नाही का या कॉलेजचं नाव बदलावा, छत्रपती शिवाजी महाराज नाव करावा. हे लक्षात घे. संजय गायकवाड नावात काय नसतं, त्याचं कर्तृत्व काय आहे, या पुस्तकात काय आहे हे पहिले वाच. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे. ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य सगळ्यांना बोलण्याचा अधिकार दिलेला आहे, सगळ्यांना न्याय मांडण्याचा अधिकार दिला आहे, सगळ्यांना त्याचा प्रश्न मांडण्याचा अधिकार दिला आहे. आणि आम्ही ते मांडणारच. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराज की, लोकशाही अण्णाभाऊ साठ्यांचा, छत्रपती कॉम्रेड पानसरेंचा, अमर रे. पानसरे अमर. जय भीम, जय भारत.